नाना मामाक बोलवूचा लागात हा की गेलो तो हा आईची चुलत बहीण नाही पण ती पण गेली हा कोणाक बोलवायचा ना तोच कळत नाही आता गावात कोणाक बोलवायचा काय एक कळत नाही आता ना माझा डोका उठला तो कागद फाडलो नसतो ना तर सोप्पा झाला असता सगळा पण आता काय करूचा कळतच नाही लाली आत्या आता हिचा काय काय गो काय झाला हे बघा काय अगो ही तर मी फाडलेली यादी ना आणि ती जोडून ही नव्याने बनवलेली यादी घे बाय माझे तू बनवलंस या चांगला काम केलास बरा झाला अगो मी फाडलंय ना आणि त्यानंतर मग दादानी माका आईच्या कार्याची जबाबदारी दिल्यान बरा झाला माझो ना सगळं गोंधळच उडालो होतो कोणाक बोलवायचा कोणाक नाही बोलवायचा काय कळतच नव्हता तुमचं आता अर्ध काम सोपं झालं ना झालं तर या तो बरा केलास हुशारच गो हुशारच बरा झाला तुझ्या आत्यावर राग गेलंस छान छान आता बघ मी काय करतय ता आलेच मी येतय मी मला माहिती आहे श्रीनू तू गप्प बसणार नाहीस पण आता तू किती ओरडून सांगितलंस की ही सगळी मेहनत ओवीने केली आहे तरी त्यावर तुझी आई विश्वास ठेवणार नाही आणि बाकीच्यांची मला काही घेणं देणं नाही घेवा घेवा सगळी यादी तयार कोणाक बोलवायचा कोणाक नाही बोलवायचा सगळा तयार ये बंधू बघ 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 तरी ताई तू चक्क एवढी मेहनत घेतलंस नाही नाही मी नाही मग अरे माणसं जोडलेली आहात मी लाली कोणी मदत केल्यान हे दादा तुझ्या बायकोन आणि या बंधूच्या बायकोन नाही केली माका मदत ही सगळी करामत ना ये ये चारू ये गो ये ये ही सगळी करामत ना या चारून केली ना मी फाडलेले कागदाचे तुकडे हिने रात्रभर बसून जोडल्या ना बंधू दाखव दाखव सगळ्यांका नाहीतरी या घरात ना काही जणांचंच कौतुक होता घे 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 रे घे रे कुठे गेले ते कागद रे इथेच तर ठेवले होते दोन्ही कागद गायब झाले कदाचित ओवीने ते उमाईला दाखवायला नेले असतील पण ओवी माझ्या खोलीत आली आणि मला कळलं सुद्धा नाही जाऊ दे माझंच लक्ष नसेल मी बघ बघ दादा बघ ह्या सगळा ना चारोनी केला ना सगळ्यांका सांगत होत मी या घरची सून म्हणत
चारूच योग्य मुलगी हा. पण माझा कोणी ऐकेल तर शपथ ना. सगळी नावं लिहिलेली असत. नावं लिहिलेली असत, ती पण व्यवस्थित. माका वाटला आता बसून परत यादी करूची लागतं की काय, पण नाही. चारून सगळा व्यवस्थित केला ना. अगदी गुढी पोरगी. काय झालं? सगळे इथे का जमले तसे? ये ये बाबा ये तू. तू पण बघ बघ जरा बघ. माझ्या हातून जी यादी फाडली गेली होती ना, ती या चारून पुन्हा करून दिल्या ना. या बघ. जी मुलगी तुझ्या आजीच्या मरणात जबाबदार ठरली, तिची तू वकिली करतस. आणि जी ना तुझ्या आवशीसाठी इतका सगळा केला, त्या सोन्यासारख्या पोरीक नाकारण्याचा मूर्खपणा करतस. वा चारू वा, चांगलं काम केलंस तू. कौतुक आहे तुझं. लाली, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. कौतुक हे प्रत्येकाचं झालंच पाहिजे. चारू, माका तर काळजी वाटत होती की आता कसं होणार आहे सगळ्याचं, पण तू पुढाकार घेतलास. वा, चांगलं केलंस तू. बंधू, रात्री माका उशिरा आठवला तुझ्या मेवण्याचं नाव यादीत टाकायचं राहून गेला. ते टाकायला हवं ना आपल्याला. अरे पण दादा आपण तर मान्य माका मान्य आहे. आठवतंय माका मी काय बोलला ते. आपला काय ठरला होता, जवळच्या नातेवाईकांना बोलवायचा. बरोबर हो ना? मग तुझा मेवणा कुठे परका आहे? तो घरातलाच आहे ना. हा हा हा, म्हणून म्हटला तू का. चारू, तू एक काम कर, तू तुझ्या बाबांचं नाव यादीमध्ये टाक. हा हो दादा, खरं तर मलाही वाटत होतं की त्यांचं नाव लिहायला हवं, पण मग असं वाटलं की तुम्हाला चालेल नाही चालेल, म्हणून मी नाही लिहिलं. अगं मग आता लिही ना. घे, त्यात काय एवढा. घे लिही. लिहिलंस? शाबास चारू, दे. मला चारू, यादी तूच केलीस ना? हो दादा, का काही चुकलंय का? नाही नाही, अजिबात काही चुकलं नाहीये. फक्त तुझ्या वडिलांचं नाव तू आधीच यादीमध्ये लिहिलंयस. 8 नंबरवर आहे, शशिकांत पालव. हेच नाव आहे ना? हा, हे बघ. हो दादा, ते रात्री ते अर्धवट झोपेत लिहिलं ना, त्यामुळे लक्षात नाही आलं. झोपेत होती म्हणून ते विसरलीस काय लिहायला? बरं बरं. पण मला एक कळत नाहीये, झोपेतलं अक्षर वेगळं आणि जागेपणीचं अक्षर वेगळं. ते कसं काय? लाली बघ, तुला वाटतंय का? तुला जाणवतंय का झोपेतला आणि जागेपणीचं अक्षर? दादा मामा, ती लिस्ट ओवीने बनवली. म्हणजे ओवी आणि मी मिळून बनवली. हो, पण हा फाटलेला कागद परत जोडून
तू बनवलेली लिस्ट मिळवायची आणि त्याची नवीन स्वच्छ यादी तयार करायची, हे सगळं ओवीने सुचवलं. आणि माका आधीच कळलं होतं श्रीनू. बघितलंस लाली, याला म्हणतात मदत करणं. समजलं ना? उजव्या हातानं केलेलं काम डाव्या हाताला सुद्धा कळू देता कामा नये, असं काम करायला हवं. ओवीला सगळं माहिती होतं तरी ती गप्प राहिली. आणि आई, आता कळलं तुला तुझी खरी काळजी कोणाला आहे? आणि मी नाही, तू चुकतेस. तूच खरा हिरा ओळखू शकली नाहीस. ह्या बघ, हिचा कौतुक तू माका सांगू नकोस हा. मी कोणासमोर हात पसरूक नव्हते गेले माका मदत करा म्हणून. माझ्या भानगडीतनं ही संध्याची पोर कशाक नाक खुपसताना ताच माका कळत नाही. सगळीकडे ना मोठेपणा घेऊची सवय आहे का? मोठेपणा नाही झाली. उगाच घरात वाद नको, उद्याच्या कार्यात काही अडचण यायला नको म्हणून केलंय तिने. चारू, तू तू मंजूची भाची असस. तू काय परका नाही आमच्यासाठी, म्हणून आपलेपणान सांगताय. जा आपला नाही त्यावर हक्क सांगायची सवय वाईट. ही सवय बदल चारू. अजूनही वेळ गेलेली नाहीये. अगो, ह्याचा फायदा तुकाच होईल भविष्यात, कळता ना? चला, सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. उद्या बरीच कामं आहेत. आणि हो लाली, या यादी प्रकरणातून तू वाचलीयस. उद्या खूप महत्वाची कामं आहेत, ती व्यवस्थित पार पाडायची आहेत तुला. ती तुला एकट्यानं करायची आहेत. लक्षात आहे ना? अण्णा नमस्कार. हां, मी फोन यासाठी केला की आईचं 13वं आहे, तर कार्यासाठी या म्हणून फोन केला होता. हो, या मी वाट बघते. अरे श्रीकांतराव, कुठे होतात? कुठे? काही अडचण होती का? नाही, अडचण काही नव्हती. जरा महत्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं. बरं, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. नाही, पण हे बरं झालं की आईच्या 13व्याला तुम्ही कार्यासाठी वेळेत आलात. हो ना, त्याच्यामुळेच धावत पळत आलो. पण मग ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं ना? हो, सगळं व्यवस्थित झालं. ठीक आहे, मग चांगलं आहे. पण मग आता यापुढे मोकळे आहात ना? हो, मोकळाच आहे. दादा, उद्याचं काही काम असेल तर सांगा मला. नाही श्रीकांतराव, काही काम नाहीये. आणि तशी सगळी जबाबदारी लालीनीच घेतली. लालीने? हां, या सांगतो मी. या, लालीला सगळं सांगितलंय. निशी, अगं तुझ्या सासूबाई आणि नीरज दोघे आले नाहीत? कामात आहेत का काही? अगं काकी, आईनं अर्जंट मीटिंगला मुंबईला जावं लागलंय. पहाटेच निघाल्यात त्या. हो, पण नीरज सर आणि त्यांचे बाबा येतात. हा, बरं ठीक आहे, पण त्यांना सांग हा आठवणीने. हो. दादांनो, गुरुजी नमस्कार. तुम्ही आतलं करून घ्या. या गुरुजी, बसा बसा. चला चला, आवरून घ्या. गुरुजी आलेत, आता तयारी करूया. चला. हे बघा दादा, एवढी काही घाई नाहीये. तुमचं सर्व आवरून घ्या, सोबत मी इकडे मांडामांड करतो पूजेची. मी दिलेल्या यादीनुसार तुम्ही साहित्य सगळं आणलंय ना? हो. लाली, सामान आणलेस ना? ते घेऊन ये ना. सामान? कसला सामान? धार्मिक कार्य, पूजेचं सामान. तामी आणायचा होता काय? तुमका आणता नाहीये? दक्षिणा मिळतली ना तुमका? अहो नाही, तसं नाही. तुमच्या घरात कुठल्याही कार्याप्रसंगी सगळी तयारी उमावहिनी करतात. मी कधीच काही सामान आणत नाही, म्हणून तर मी तुम्हाला यादी दिली होती.
का काय माहित नाही, सामान आणलेला नाही, काय करायचं सांगा. अहो मग विधी कशा होणार? होतले विधी. दायचेच्या कार्यात कुठलीच अडचण येणार नाही. गुरुजी, या घ्या. अरे नीरजराव, नमस्कार. या ना, या बसा. ते मामला एका अर्जंट मीटिंगसाठी जावं लागलं, सो ती नाही येऊ शकली. नाही मगाशी निशाने सांगितलं आम्हाला सगळ्यांना. या ना तुम्ही, या प्लीज या. म्हातारे, तेव्हाच जर माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाला हो म्हटलं असतंस तर तुझा इन्हेलर मी लगेच दिला असता तुला. पण नाही ऐकलंस माझं. आता तू तुझ्या अडमुठेपणामुळे स्वतःचा जीव गमावून बसलेस. आडमुठेपणामुळे. आता तू तुझ्याच आडमुठेपणामुळे स्वतःचा जीव गमावून बसलीस. त्यात माझी काही चूक नाहीये. आता स्वर्गातून आशीर्वाद दे मला आणि श्रीनूला. काव काव काव. अहो दादा, त्यांची काही इच्छा अपूर्ण राहिली असेल. नाहीतर कावळा एवढ्यात पिंडाला शिवला असता. दादानो, दायचीची अशी काय इच्छा रवली या, ती इच्छा आहे बोलून दाखवा, म्हणजे कावळो शिवात तरी.
बापू, आई अचानक सोडून गेली हा खरा, पण ती सुखा समाधानाने गेली. हिची अशी काय इच्छा असू शकता? शिनूसाठी जर कोणी चांगला जोडीदार असत ना तर ता ओवीच असा. उद्या सकाळी नाश्त्यात बसलय की मी सगळ्यांसमोर माझो निर्णय जाहीर करतलय.